लहानुभक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपण सुजातपूर या एका गावामध्ये आहोत. आष्टीजवळ हे गाव आहे आणि आपल्यासोबत एक लहानुभक्त आहे. त्यांच्या काकांनी अलीकडेच एक लहानू प्रसादालय करता एक मोठ्या प्रमाणात देणगी स्वरूप दिलेलं आहे, देणगी दिलेली आहे. तर त्यांना समर्थ लहानूजी बाबांचा भक्तीचा मार्ग कसा गवसला या बाबतीत आपल्याला माहिती सांगणार आहे. दादा जय गुरु. जय गुरु. तुमचं नाव सांगा. वैभव राजेंद्र चौधरी. तर तुम्हाला समर्थ लहानूजी बाबांच्या भक्ती मार्गचा व्यासंग कसा लागला या बाबतीत सांगा. ते आमच्या काकामुळे. अच्छा. आमचे काका आधीपासून तेथे जात होते. माझे काका, त्यांचं नाव साहेबराव चंपतराव चौधरी. बरोबर. असं नाव आहे त्यांचं. आणि ते आष्टीला पेट्रोल विकत होते आधी. ऑटो स्पेअर पार्टचं काम करत होते. आणि मग तिथून त्यांना असं म्हणजे तिथूनच त्यांना ओढ लागली दर्शना वगैरे जायची. तर मग तिथे ते देणगी देत गेले. देणगीचा खाता वगैरे त्यांनी ओपन केला आणि कंटिन्यूस त्याच अकाउंटमध्ये ते देणगी देत गेले. त्यांचं अकाउंट आहे तिथे. त्यांना काहीतरी अनुभव आले असं ना. हो, त्यांना असंच म्हणजे प्रचिती आली आहे त्यांची बाबाजीची. हां. मग त्यानंतर समजा ते देत गेले वर्गणी. आणि त्याच्यानंतर त्यांना म्हणजे माझे ते मित्र आहे. बरोबर. साहेबरावजी. हो. ते अंशकालीनमध्ये तहसीलला कार्यरत होते. बरं. आष्टीला. बरं. बरेच दिवसापर्यंत आले, पण त्यांना शेवटच्या म्हणजे वयाच्या 40-42च्या जवळपास त्यांना नोकरी लागली तहसीलमध्ये. पण असं ते डायरेक्ट आरमोरीला स्थायिक झाले. म्हणजे त्यांना ऑर्डर झाली आरमोरीचा. बरं. आणि त्यांना म्हणजे एक लहानूजी महाराजांची कृपाच झाली असं समजा. दर्शनाला मध्यंतरी ते दर्शनाला जात असेल ना बाबाजीच्या. नेहमी. आणि म्हणजे त्यांनी आशा सुद्धा सोडली होती की आता आपल्याला नोकरी लागणार नाही. पण अशातच त्यांना नोकरी लागून त्यांना म्हणजे लहानूजी महाराजांची आपल्याला खरोखर कृपा झाली. आणि त्यांनी मग नंतर मग त्यांना असं वाटलं का आता लहानूजी महाराज काही आपलं दुसरं कोणी आहे नाही. आणि त्यांनी त्या महाराजांच्या तिथे प्रसादालयाकरता मला वाटते एक रूम 1 लाखाच्या वर नाही, 3 लाख रुपये. 3 लाख रुपये. 1 ते 1.5 लाख रुपयाच्या पूर्ण 3 लाखाचं देणगी आहे. त्यांनी ठरवलं की आता आपल्याला इथंच हे. आणि मला तर असं वाटतं भविष्यात ते तिथेच स्थायिक होईल की काय नाही. कारण त्यांची श्रद्धाच तेवढी आहे. बाबाजींनी त्यांना प्रेरणा दिली. आणि त्यांची इच्छा आहे तशीच होती. रिटायरमेंट नंतर आपण तिथेच राहू म्हणून. त्यासाठी समजा ते त्या उद्देशाने त्याच उद्देशाने संकल्प पूर्ण केला. आणि आणखी भविष्यात करू शकतो. करेल ते. बुद्धिदाते बाबाजी आहे. नाही, नक्कीच करेल ते तसं. तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून लहानू प्रसादालय नावाची एक भव्य दिव्य अत्याधुनिक इमारत तिथे टाकरखेड्याला बांधकाम हाती घेतलेलं आहे संस्थान. संस्थांचा हा एक स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे. तर सगळ्या लहानू भक्तांना मी असं एक आवाहन करतो की फुल नाही फुलाची पाकळी प्रत्येकानं तिथे आपलं अर्पण केलं पाहिजे. एवढाच आकडा द्या का तेवढाच आकडा द्या असं काही आपलं आव्हान नसते. आणि बाबाजी सुद्धा असे कोणाला पैसे मागत नव्हते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, बाबाजी तर पैसे फाडून फेकत होते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी बाबाजीला सांगितलं की बाबा याचं आपल्याला काम आहे ना, आपल्याला भक्त निवास करावं लागेल ना, भक्ताच्या सोयीसाठी काहीतरी व्यवस्था करावं लागेल. म्हणून बाबाजी एका अध्यायामध्ये म्हटलं आहे बाबाजीनं का तो सांगून गेला म्हणून लहान्या तसा वागला, त्याचाही मान ठेवावा लागेल ना, असे शब्द बाबाजीचे त्यावेळेस निघाले. आणि तेव्हापासून कोण्या भक्तानं बाबांना काही पैसे वगैरेची वर्गणी देतो म्हटलं ते पेटीत टाकल्या जायची. छोटीशी पेटी तेव्हा तिथे तयार करण्यात आली. आणि आस्थागायत श्री संत लहानूजी महाराज संस्थान या संस्थांचं वैशिष्ट्य म्हटलं म्हणजे लोकवर्गणीतून इथे सहाय्य आहे. फार मोठ्या कोणत्या राजकीय लिडरच्या वगैरे तिथे वर्गण्या नाही. अलीकडे एक ब दर्जा सुद्धा आपल्या संस्थांना प्राप्त झाला. सुमितजी वानखेडे यांच्या पुढाकारातून ब दर्जा आपल्या संस्थांना भविष्यामध्ये उज्ज्वल भविष्य दिसते आहे आपल्या संस्थांचं. तर एक तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि तुम्ही जे काही
तुमच्या काकांचे अनुभव सांगितले आणि तुम्ही सुद्धा भक्ती मार्गातच आहे. तर त्याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु. जय लहानू. समर्थ लहानूजी महाराज की जय.